विश्वातला पहिला मानव ज्याला म्हणतात आदाम, हाच तो आदाम। या आदामाला लाल या शब्दानेही ओळखलं जातं। लाल म्हणजे रक्ताचा, रक्ताने बनवलेला, जिवंत। आणि तो एकटा होता म्हणून परमेश्वराने त्याच्यासाठी एक जोडीदार नेमिला आणि ती आहे हव्वा। ही अखिल विश्वाची जननी म्हणून ओळखली जाते। यांची संतती पुढे वाढत गेली आणि त्यानंतर ज्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद होता असा निवडलेला एक पुरुष या वंशातला, तो म्हणजे अब्राहम। अब्राहमाने देवाचा शब्द ऐकला, देश सोडला आणि साराला घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या देशात निघाला। वय वर्ष अनुक्रमे 100 आणि 90 या वयाचे असताना त्यांना इसहाक झाला। ही त्यांची पिढी, इसहाक आणि रिबेका। इसहाक आणि रिबेका यांना झाला याकोब, याकोब आणि लेया। याकोब आणि लेया यांच्या चौथ्या पुत्राचे नाव यहुदा, यहुदा आणि तामार। यहुदाला तामार या स्त्रीपासून सलमोन झाला आणि सलमोन याची पत्नी राहाब। सलमोन आणि राहाब यांना देखील एक पुत्र झाला। त्या पुत्राचे नाव बवाज। बवाजाला मिस्री स्त्री रूथ हिच्यापासून अनेक पिढ्यानपिढ्या त्यांनी वाढवल्या आणि अनेक पुत्रही झाले। बवाजाला रूथची साथ मिळाली आणि हा वंश अधिकच पुढे गेला। त्यानंतर आहे दावीद राजा। दावीद राजा हा परमेश्वराला भिवून वागणारा राजा होता। त्याने कधीही परमेश्वराला सोडले नाही आणि त्याला बेतशेबेपासून आणखी पुत्र झाला। त्या पुत्राचे नाव शलमोन राजा। शलमोन राजा हा अतिशय हुशार आणि अभ्यासू राजा होता। परमेश्वराने त्याच्या हातातून स्वतःसाठी मंदिराची स्थापना करून घेतली। शलमोन आणि त्याची स्त्री नामा ही वंशावळ अशीच पुढे गेली आणि पवित्र शास्त्रात दिल्याप्रमाणे 14 पिढ्या 14 पिढ्या आणि 14 पिढ्या अशा एकंदरीत दर्शविलेल्या पिढ्यांमध्ये एक जोडी अशी होती, ही परमेश्वराला भिवून वागणारी स्त्री। ही कुमारी होती आणि मरियेला परमेश्वराकडून पवित्र आत्म्याच्या द्वारे पुत्र प्राप्त झाला। त्या पुत्रासाठीच आपण आज नाताळ साजरा करत आहोत। त्या पुत्राचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत। मरिया आणि योसेफ यांना झाले ते येशू बाळ। हाच तो तारणारा जो जगासाठी स्वतःला देवाकडे अर्पण करून त्याच्या रक्ताने आपल्या सर्वांची पापांची क्षमा करून देणारा। तर सादर होत आहे ख्रिस्त जन्माची नाटिका।